निर्मिती करायची असेल, समाजाच्या दृष्टिकोनातून नवीन समाज व्यवस्था निर्माण करायची असेल तर शब्दाच्या माध्यमातून ती केली जाते, अर्थात साहित्याच्या माध्यमातून ती केली जाते. हे पहिल्यांदा या शीर्षकामधून सुद्धा इथं व्यक्त होतंय किंवा अनेक संतांनी किंवा संत महंतांनी जे काही मांडलं एकातून पुन्हा लोकात त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. सगळ्या संतांनी ह्या गोष्टी केलेल्या आहे. म्हणून जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. देव कुठं जाणवायचा असेल तर रंजल्या गांजल्यामध्ये जाणवायचा, म्हणजे लोकात त्यांनी देव पाहिलेला आहे. याच्याकडे आपण फारसं डोळसपणानं बघत नाही असं मला वाटतं अलीकडं. का ते संत साहित्य आहे, टाळकुट्यांचं साहित्य आहे वगैरे असं म्हणून आपण त्याला बाजूला करतो. पण परिवर्तनाचं साहित्य कोणतं असेल किंवा परिवर्तनाचा आरंभबिंदू कोणता असेल तर तो संत साहित्यात आहे. आपण मग चक्रधर तुकारामांनी मांडलेले त्या काळातले विचार बघा, आपल्याला सहजतेनं हे लक्षात येईल. बसवेश्वरांनी मला वाटतं की त्या काळामध्ये कोणता काळ होता तो आंतरजातीय विवाह त्या काळात केलेला. ही परिवर्तनाची नांदी नाही का? आपण आज जे परिवर्तन म्हणतो वेगळ्या पद्धतीने त्याची हे करतो. आणि पुन्हा जातीचा विषय आलेला आहे. अनेक विचारवंत बोलतात आम्ही जात मानत नाही आणि जातीवरून शिव्या दिल्याशिवाय राहत नाही, अशी सगळी स्थिती आहे. म्हणजे एखाद्याला संबोधायचं असतं की त्याला जातीवरून शिव्या दिल्या जाते, पण जात न मानणारे या पद्धतीने करतात. नाही, तो त्या जातीचा आहे, तो असा आहे असं म्हणलं जातं. अनेक जण असं मी बऱ्याचदा एक ऐकलंय अलीकडं मोठ्या प्रमाणात आता ते आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि आंबेडकरांना न मानणारेच आरक्षण मागायला लागलेत असं विधान सुद्धा केलं जातंय. मुद्दा असा आहे ते आरक्षणाचं सोडून द्या, हो आरक्षण असेल तिथं असेल, पण आंबेडकरांना न मानणारे आरक्षण मागायला लागले असं म्हणत असताना आंबेडकरांना न मानणारे याचा अर्थ असा तिथं म्हणायचा की त्यांना ते आंबेडकरांच्या जातीचे नाही, म्हणजे जात तिथं त्यांच्या डोक्यात भरलेली असं मला म्हणायचं. एक दुसरा मुद्दा असा आहे की त्यांना न मानणारे आरक्षण मागायला लागले मानतात आणि तिथं त्याचा तुम्ही त्याला हिनवता, म्हणजे कळत न कळत त्याला दूर लोटण्याचाच प्रयत्न करताय असं मला इथं स्पष्टपणे म्हणायचं आहे. आणि म्हणून हे कुठंतरी साहित्यिकांनी असेल, विचारवंतांनी असेल, व्यासपीठावरून जर बोलत असताना, कारण साहित्यिक असेल किंवा विचारवंत असेल ज्यावेळेस या व्यासपीठावरून बोलतो त्याचा अनेक लोकांवर फार मोठा परिणाम होत असतो. आपण सहज चहा पिताना ते गप्पा मारत नाही. मग इथं बोलत असताना त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे की आपण हे विधान करतो याचा परिणाम काय होईल. म्हणजे एकही समाज असा नाही की त्याच्यात कोणी उणे असतातच, प्रत्येकाच्यात चांगले वाईट असतातच असं नाही. म्हणजे एखादा समाज किंवा हे असाच आहे तो त्या जातीचा नाही म्हणून त्याचा विरोध. आपण महापुरुषांना जातीतच वाटून घेतलंय सगळ्यांना. मग आंबेडकर असेल तर मग त्यांनी दलितांनी हे करायचं, अण्णा भाऊच्या